आज मराठी नववर्ष हिंदू नववर्ष आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जाणारा गुढीपाडवा आहे. या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करतात. आपण आता आहोत रत्नागिरीतील अमेय ज्वेलर्स या ठिकाणी आपण आता आहोत. या ठिकाणी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपण बघत आहोत. विविध नागरिक विविध भागातून हे सोनं खरेदी करण्यासाठी आले आहेत. आपल्यासोबत या अमेय ज्वेलर्सचे मालक आपल्यासोबत आहेत. अमेय सर आपल्यासोबत आहेत. सर, यावर्षी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि याचा परिणाम देखील सोन्यावर काही झालेला आहे. पण आपल्याकडे ग्राहकांची गर्दी आहे. तर काय नक्की झालंय, दरवर्षीपेक्षा यावर्षी गर्दी आहे की कमी आहे गर्दी, काय तुमचं सांगा? 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे आपण हा मानला जातो. युद्धाच्यामुळे सोन्याच्या दरात फार चढउतार होते. आम्हीही थोडेसे घाबरून होतो, परंतु ग्राहक राजाने आम्हाला चांगली साथ दिले. त्यासाठी थोडेसे आम्ही पण एफर्ट्स घेतलेत की ह्यावर्षी सूट वगैरे लावले. परंतु आम्ही बघतोय की ह्या 2-3 महिन्यात ग्राहक नुसते दागिने नाहीत, इन्व्हेस्टमेंट म्हणून पण सोन्याकडे बघतायत की पुढच्या जसे रिटर्न सोन्याने दिलेत तसंच लग्नसराई आहे पुढे येणारी, त्यासाठी पण ग्राहक आता दागिने घेतात. तुम्ही बघता ते लांजातून आलेले आहेत, त्यांनी पण चांगली लग्नाची खरेदी केलेली आहे. तर जी काय भेटीचं सावट होतं त्यात ग्राहकांनी भरून काढलंय. आम्हाला पण व्यापाऱ्यांना खूप त्यामुळे उत्साह आलाय की सकाळपासून अशी गर्दी आहे. आणि मी ग्राहकांना सांगू शकतो दर हे चढउतार होणार, परंतु सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला नक्की याचा फायदा होणार. त्याप्रमाणे ग्राहक आमचं ऐकून आज सोनं खरेदी करतात. आमच्या मनात थोडी भीती होती की यावर्षी चढ उतार होतं, काय होईल नक्की नाही. पण लोकांची इथे गर्दी आहे. आपल्यासोबत काही ग्राहक देखील आपल्यासोबत आहेत. दादा, काय सोनं खरेदी करताय तुम्ही? दरवर्षी करत असाल या वर्षी, पण आता यावर्षी थोडं युद्धाचं संकट होतं, पण आता खरेदी करता तुम्ही दिसत आहात. काय तुमचं बोलणं आहे? हे जरी युद्धजन्य परिस्थिती असली तरी सुद्धा आम्ही भविष्याच्या दृष्टीने खरेदी करतो. भविष्याच्या दृष्टीने आम्ही आता खरेदी करत आहोत. तसंच दादा मागाशी म्हणाल्याप्रमाणे की लोक सोन्यामध्ये सुद्धा देखील इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आता पुढे यायला लागलेली आहे. तन्मय दाते, LS मराठी न्यूज, रत्नागिरी.